निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. श्री स्वामी समर्थ. सुनीता ताई, श्री स्वामी समर्थ. बोला ताई. काय अनुभव सांगायचा होता? हा, आहे का सांगा ना वेळ? ताई. हो हो, हा? कुठून बोलताय? मी अहमदनगरवरून बोलते. अच्छा अच्छा, नाव सांगू शकता का? हो हो. हा, सांगा ना ताई. माझं नाव सीमा जगताप. अच्छा अच्छा, हा हा. तुमच्यामुळेच मी खरं स्वामी सेवेत आली. अरे कारण बापरे. स्वामींची सेवा कशी करायची, काय हा करायची, हा हा हे हा तुमच्या चॅनल वरूनच कळलं. हा हा हा. खरं तर म्हणजे मला दोन ठिकाणाहून अगदी देवाचं हे आहे जास्त. म्हणजे कसं, महालक्ष्मी, मुंबईची जी महालक्ष्मी हो आहे, हो हो हो. तर ते आमच्या पूर्वजांनाच सापडलेली आहे. हो का? हो. अरे वा. आणि लग्न जे झालं ते पण, म्हणजे जे चेंबूरचा मठ आहे ना, हो ते हो. माझं सासर आहे. बापरे. त्याच्यामुळे परंतु काय झालं होतं, इतकी वर्ष म्हणजे महालक्ष्मीच म्हणजे करत आली होती देवीचं ना. हा हा म्हणजे तर म्हणजे इतके वर्ष मी देवीच करत होते. हा हा आणि लग्न झालं तरी म्हणजे स्वामींचं करायची, पण असं हा. सेवा वगैरे असं काही माहित नव्हतं. अच्छा, हा हा हा. हा. तर मग हा, बोला ना ताई. हा, म्हणजे आता तिकडे मी स्वामींच्या मठातच राहत होती काही वर्ष. हा तर म्हणजे यांच्या मामी ज्या होत्या, त्यांना जर कधी अडचण आली तर मी स्वामींचं नैवेद्य वगैरे करायची, सगळं असं म्हणजे हे करायची तिथे सेवा हा हा वगैरे. हा हा. पण वाचन बिचन जे असतं ना, हे काहीच माहित नव्हतं. हो. हा. स्वामी चरित्र हा, सारामृत ते वगैरे. सगळं काहीच माहित नव्हतं. थोडस जे काही, मी अक्कलकोटला गेले होती तेव्हा मी एक पुस्तक आणलं होतं, ते बखर नाही का, हो ते हो हो. वाचत वगैरे होती स्वामींचं. असं अशी हा ती माहिती मी अशी म्हणजे हे केलं होतं, पण अशी सेवा म्हणून अशी काही केली नव्हती मी. हा हा, आणि बरोबर. म्हणजे मिस्टर पण MR म्हणून त्यांनी एनिमे कंपनीमध्ये 15 वर्ष काम केलं होतं. हो. मी काही वर्ष म्हणजे अडचणी आल्या म्हणून मग आम्ही अहमदनगर, आधी पुण्याला होते ते आम्ही राहायला, हा मग नंतर आम्ही अहमदनगरला आलो. अच्छा. हा. आणि नंतर 1.5 वर्षातच माझ्या पतीचं निधन झालं, अय्या, कसं काय? ब्रेन हॅमरेजमुळे. अरे आणि अरे अरे. त्यावेळेस माझा मुलगा 1लीत होता, मुलगी 6वीत होती. बाई गो. हातात काही पैसे नव्हते, बँक बॅलन्स काहीच नव्हतं. बरोबर आहे, काय तर करणार? हा, परंतु इथे अहमदनगरमध्ये पण रमादेवी म्हणून एक हे आहे. हा तर त्यांचं म्हणजे आमचे गुरु आहे तिथे. तर हा त्यांच्या सेवेत मी आली. आमच्या शेजारचे त्या रमादेवींचं करायचे. हा हा हा. तर त्यांच्यामुळे त्यांचं ऐकून म्हणजे मग मी सेवेत आले. मला असं वाटलं आपलं देवीचं करत होतं, इथे पण आपल्याला देवी भेटली नाही का. हो असं हो, म्हणजे बरोबर. स्वामींकडे माझं दुर्लक्षच झालं होतं. म्हणजे पूजा बिजा, मूर्ती होती माझ्याकडे, पूजा वगैरे करायची. हा. नंतर दत्त जयंतीला वगैरे स्वामींच्या इथे जायचं, मठात वगैरे, हे सगळं करत होते मी. पण हम्म. सेवा वगैरे असं माहित नव्हतं. अच्छा, हा हा. नंतर मग मी म्हणजे आमच्या त्या गुरूंच्याच कृपेमुळे मला व्हिडिओ कॉन मध्ये नोकरी पण लागली. 17.5 वर्ष मी माझी तिथे नोकरी केली. बाप रे. अरे वा. हो. आणि HR डिपार्टमेंट मध्ये मी काम केलं, म्हणजे तेव्हा ते खूप. वा. हा. आणि नोकरीत राहून मी माझं HR ची डिग्री घेतली. बाप रे. नंतर माझ्या मुलीचं पण शिक्षण मी BBA पर्यंत केलं. हम्म. मुलाने पण लॉचं शिक्षण घेतलं. मध्ये खूप अडचणी आल्या, सगळ्या ह्याच्यातून परमेश्वराच्या कृपेमुळे सगळं झालं नाही का असं. खरं. आणि मुलीचं पण लॉकडाऊन, मग ती आता पुण्याला गेली. म्हणजे लग्न नगरमध्येच आहे तिचं सासर, परंतु नोकरी मिस्टरांच्या नोकरीमुळे पुण्याला गेली. हो हो हो. नंतर तिने आता म्हणजे शाळेत, आता ती सध्या शिक्षिका म्हणूनच काम करते. अरे वा वा वा. इंग्लिश शिकवते ती. हा हा हा. असं. आणि मग तिने पण म्हणजे शिक्षण म्हणजे B.Ed आणि M.Ed पण नोकरी करता करताच केले. कमाल आहे. हो. मस्तच. हो. तिने पण अनेक संकटांना म्हणजे हे केलं नाही का. हा हा हा. म्हणजे ज्या अडचणी आल्या होत्या. बरोबर बरोबर. आणि मी स्वामींच्या सेवेत कशी आली हे सांगण्यासाठी म्हणजे मी सांगते. हा हा. असं की लॉकडाऊन होण्याच्या आधी आहे ना, 2 वर्ष आधी म्हणजे माझ्या मुलीला पुन्हा दिवस गेले.
अच्छा. हा तर डॉक्टरांनी तिला सांगितलं की जुळं आहे म्हणून नाही का. तरी हा हा नोकरी सांभाळून ती सगळं काही करत होती. बरोबर. तर अगदी 8व्या महिन्याच्या शेवटी अचानक तिच्या पोटामधलं पाणी कमी झालं हा. आणि डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे दोन्ही ओ. मग. आणि मग याचा परिणाम म्हणून मग तिने सगळं देव वगैरे गुंडाळून ठेवले नाही का. देवावरचा विश्वासच उडाला तिला. आणि हो. आपण तरी काय सांगणार नाही का. बरोबर. हो तर हो. शेवट काळ हाच त्याच्यावर आपल्याला औषध असतं. खरंय. आणि हो. मग एका महिन्यातच पुन्हा ती शाळेत जायला लागली. कारण घरी बसून तेच तेच विचार येण्यापेक्षा गुंतून राहणं महत्वाचं होतं. मग तिला घेतलं त्या कंपनीने परत? शाळेत हो. अच्छा, त्या शाळेत. हा हा हा. शाळेत म्हणजे ती एक म्हणजे तिचं अचानक झालं ना असं. आता अच्छा. सुट्टी हा 8वा महिना होता तिचा ह्याचा. हा. मग रजा घेतली असेल. रजेवर जाणार होती म्हणजे तिचं आता म्हणजे अगदी एका दिवसाचा फरक झाला. त्या डॉक्टरने खरं सिझर केलं असतं तर दोन्ही मुलं वाचली असती. आणि पुण्याचे डॉक्टर म्हणून आम्ही नंतर मी नगरमध्येच करणार होती. परंतु म्हटलं पुण्याचं आहे आणि तिकडेच ती राहते आपल्या नगरपेक्षा म्हटलं पुणे जास्त हे हो. म्हणून त्या डॉक्टरांवर विश्वास ठेवून तिकडेच तिचं ट्रीटमेंट सगळी केली. अरे अरे. हा हा. असं झालं मग. मग दोन्ही मुलं गेली? हो. आई गो. आणि मग हो. आणि मग तिने सगळं अगदी देव वगैरे गुंडाळून ठेवले नाही का. मी आता बरोबर. देवाचं काहीच करणार नाही असं तसं हा हे हा 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 वर्ष असंच गेलो मग. हा आणि नंतर मग नवरात्रीचे दिवस होते. तिच्याकडे तिच्या मावशी म्हणजे मी तिच्या मिस्टरांच्या मावशी आल्या होत्या. हा तर त्या हा म्हणाल्या की इकडे म्हणे एक पुण्यामध्ये गोगावले मठ म्हणून आहे. हा हा माहित आहे. हा. तर तिथे जाऊन बघ तू. कारण हम्म. तिथे आपल्याला सेवा वगैरे पण मिळते नाही का हो असं. तर ती म्हणाली बरं म्हणून. मग तिला असं वाटतं जसं की आपल्याला आता इतकं वर्ष निघून गेल्यानंतर ती पण जराशी थोडीशी हे झाली होती. हो. सांभाळली होती तिने स्वतःला. बरोबर. गुंतवून घेतलं होतं. हा आणि मग बऱ्याच वेळा तिने असं मनात विचार केला की आपण मठात जायचं. परंतु जाणं असं झालंच नाही का. हो हो. एका गुरुवारी तिने ठरवलं नाही आज मला जायचंच आहे काही करून मठामध्ये. अच्छा. हा हा. आणि मग बऱ्याच वेळ ती फिरत होती इकडे तिकडे जसं काही ती स्वामी परीक्षाच घेत होती तिची. बापरे. असं. हा तर 1.5 तास जवळजवळ ती म्हणजे शाळेतूनच निघाली. हा मुलीला बरोबर घेऊन आणि आपले फिरतायत इकडे. कोणी सांगतं तिकडे आहे कोणी सांगतं तिकडे आहे. तसे गली गलीतून फिरून एका शेवट म्हणे मी एका सिग्नलला उभी राहिली होती. हा आणि एक माणूस होता तर त्याला तिने विचारलं की हा. इथे गोगावले मठ कुठे आहे. तो म्हणा हे काय इथे जवळच आहे म्हणून. ओ बघा. सांगितलं म्हणे मला पण मी पण म्हणे तिथेच असतो. हा मी हा. सांगितलं तुम्हाला पण मला जरा काम आहे म्हणून. अच्छा. तर त्यांनी सांगितलं आणि तो पत्ता तिला सांगितला. मग ती गेली त्या मठामध्ये. हा. आणि अच्छा. मग तिथे गेल्यानंतर मग म्हणजे तिला खूप बरं वाटलं नाही का असं. बरोबर. मग ते चिठ्ठ्या वगैरे ठेवलेल्या असतात तिथे दर हा गुरुवारी असं. हा. तर आपला प्रश्न आपण म्हणजे स्वामींची फ्रेम वगैरे आहे तिथे असं. तर हा. आपण आपल्या मनातच आपण बोलायचं आपले प्रश्न काय असतील ते. आणि मग बरोबर. एखादी चिठ्ठी उचलायची. मग त्याच्यात काही सेवा असतात वेगवेगळ्या. हा हा हा. तसं तिला मग मिळालं. मग अरे तसं वा. त्यांनी तिने चालू केली ती सेवा नाही का. हा हा हा. असं म्हणजे जसं चारामृत हे करायचं 11 वेळा माळ करायची काळभैरव अष्टक वगैरे असं सगळं हा हा हा. मंत्र वगैरे सगळं मग ती करायला लागली. हळूहळू तिचं मन आपोआप शांत झालं नाही का. हा हा. असं. बरोबर. आणि नंतर मग माझी नात म्हणजे तिची मुलगी ती नेहमी नगरमध्ये म्हणजे सुट्टी असली की यायची ना. हा हा हा. अचानक लॉकडाऊन चालू झालं मग ती इथेच राहिली. हो. अरे वा. मग ऑनलाईनच सगळं होत होतं. कारण तिच्या मिस्टरांचं पण घरामध्येच ऑनलाईन करायचं. तर मग शांतता पाहिजे ना. बरोबर. हो. ही पण ऑनलाईन करायची त्याच्यामुळे मग ती आमच्याकडेच राहिली. आणि हा. तेव्हा ते येताच येत नव्हतं बरोबर. आपल्याला असं. खरंय. तर मग तिची एक मैत्रीण होती. मग तिची ऋतुजा म्हणून. तर हम्म. तिची नेहमी बोलणं चालायचं नाही का. आणि हा. जेव्हा लॉकडाऊन संपलं तेव्हा मग पुन्हा ती दिवाळीच्या ह्याच्यानंतर जाणार होती हा. पुण्याला. अच्छा. तर हा. तिच्या मैत्रिणीने तिला सांगितलं आता माझ्याकडे ये म्हणून. कारण त्यांची नेहमी बोलणं चालायचं असं नाही हो. का असं. तर हा. त्या मैत्रिणीची आई पण नोकरी करायची. तर ती पण एकटीच असायची घरी बरं. हा हा. असं. आणि मग त्याच्यामुळे यांचं नेहमी सतत बोलणं चालायचं. तर हम्म. मग माझ्या एक दिवस म्हणजे ती पुण्याला गेली ना तेव्हा ती त्या मैत्रिणीकडे गेली. माझ्या
मुलीने तिला सोडलं तिला त्या मैत्रिणीकडे. हा. तर मग तेव्हा आल्यानंतर तिने सांगितलं की म्हणे माझ्या त्या ऋतुजाकडे नाही मला एक तिची मैत्रीण पण भेटली. हा. तर असंच मग बोलता बोलता तिने सगळं असं वर्णन केलं. तर म्हणे तिने परकर फुलका घातला होता आणि तिचं नाव विचारलं तर माझं नाव यशवंती आहे म्हणून अशी म्हणाली. अरे बापरे. दिवसात कोणी परकर फुलका तर घालत नाही ना. नाही. असं. आणि नंतर म्हणे कधी म्हणे अशी तुझी ओळख झाली. तर म्हणे नाही आता 2-3 म्हणे इथे जवळ स्वामींचं मठ आहे ना तिथे माझी ओळख झाली असं ती म्हणाली. अच्छा अच्छा. असं. तर मग माझ्या नातीने तिला विचारलं की तू कॉफी पिणार का. तर ती म्हणाली नाही मी कॉफी वगैरे पित नाही, मी केशर घातलेलं दूध पिते. अगं बाई. हो. आणि माझ्या नातीच्या पायामध्ये होते सॉक्स. तू काय इंग्रज आहेस का म्हणे पायात फिरते. म्हणजे असं वेगळीच भाषा तिची नाही का. आणि मग तुला जप वगैरे करता येतो का तिने विचारलं असं. ती म्हणाली नाही म्हणून. आणि तिच्या हातामध्ये रुद्राक्षाची माळ होती आणि गोटी पण होती हातात तिच्या. अरे बापरे. हो. हे सगळं तिने माझ्या मुलीला सांगितलं नाही का हे असं सोबत विचारतोच नाही का काय झालं कसं झालं असं. तेव्हा तिने हे सगळं सांगितलं. तर म्हणे तिला मग विचारलं ना ते मग तिने स्वतःची रुद्राक्षाची माळ दिली तिने. मग तिची मैत्रीण म्हणाली तुझ्या मला पण हिनेच शिकवलं कसं जप करायचं ते नाही का. म्हणे ती करूनच घेते म्हणून. अरे वा. असं. आणि मग माझ्या त्या नातीला म्हणाली तुला माहितीये का जप करायच्या आधी अत्तर लावायचं त्या माळीला. होती ना त्याची की अत्तर आहे हे कोणतं अत्तर आहे तेच अत्तर लावायचं. ते हिनं अत्तर आणलं होतं माझ्या मुलीने. तर ते अत्तर आहे ना तेच लावायचं आणि मग जप करायचा असं. बापरे. असं. आणि मग हे मग काय झालं मग ह्या बोला बोला. आणि मग तिने जेव्हा ती गोटी बघितली ना तेव्हा तिला विचारलं तिने माझ्या नातीला की ही गोटी बघून तुला कसली आठवण आली. तर ती माझी नात म्हणाली माझ्या एकदम डोळ्यासमोर म्हणजे गोगावले मठच आलं नाही का. कारण तिथे ठेवलेल्या होत्या अशा. त्याची आठवण झाली असं. आणि मग हे सगळं तिने सांगितलं. आणि मग ती म्हणाली ती यशवंती होती ना तर तिचं पाय असे झाकलेलेच होते नाही का परकराच्या मध्ये होते. जर असे बाजूला झाले ना तर त्याच्यावर तिला स्वस्तिक दिसलं होतं. कशावर तिच्या पायावर चंदनाने स्वस्तिक काढलेलं दिसलं माझ्या नातीला. बापरे. हो. आणि मग हे सगळं तिने वर्णन सांगितलं ना असं. आम्ही म्हणतो अरे बापरे ती काही मैत्रीण नव्हती नाही का म्हणजे स्वामीच होते ते. स्वामीच ताई. आणि मग ती पण असं पण म्हणाली की आता बघ तुझी आई येईल लवकर आता मी निघते म्हणून तुझी आई येईल. किंवा नाही माझ्या आईला यायला तर वेळ आहे अजून. आता तुझी आई येईलच. आणि मग ती निघाली. आणि खरंच तिची आई लवकर आली. केवढी होती तेव्हा तुमची. आत्ताचीच गोष्ट लॉकडाऊनच्या नंतरची गोष्ट आहे. केवढी होती तेव्हा नात. 9वीत. अगो बाई बघा. आत्ताचीच गोष्ट आहे ती. कमाल आहे. हो. मला पण म्हणजे हेच झालं नाही का. हो खरंय. असं. आणि भाग्यच लागतं ताई असे काहीतरी मिळायला किंवा त्याचा अनुभव यायला. तुमचं जेव्हा ऐकत गेली ना कळलं. आणि इतके दिवस काय वाटायचं की आपले अनुभव आपले सांगायचे नसतात कोणाला नाही का. अनुभव कधीही शेअर करावं ताई. त्याच्यात इतके स्वामी भक्त घडतात आणि ते पुण्य आपल्याला लाभतं ना ताई. हो. नाही पण आधीची म्हणजे भावना अशी म्हणजे कल्पना की आपल्याला अनुभव आलेले सांगायचे नसतात लोकांना नाही का. अच्छा असे म्हणायचे. असं म्हणायचे. त्याच्यामुळे आम्ही कधी हेच नाही केलं. जेव्हा तुमचं मग मी ते लॉकडाऊन वगैरे ऐकत गेली नाही झालं असं. अच्छा. मग आणि ते इकडे पण आहे म्हणजे काय मग नंतर आहे ना ती गेली तिला भेटली तिची परत एकदा भेट झाली होती. म्हणजे माझी माझी मुलगी आणि ती जेव्हा पुन्हा गोगावले मठात गेली होती ना तर तिथे उदी पण मिळते नाही का दर गुरुवारी. मिळते. तर ती माझ्या मुलीने विचारलं तिला काय ग तू उदी आणलीस का. तर ती म्हणाली नाही म्हणून जा वर म्हणजे वर 2
मधली आहे ना ते हा असं. हा हा मग ती वर गेली आणि परत खाली आली घेऊन उभी. तर ती तिला म्हणाली मुलगी की अगं आई पुन्हा यशवंती भेटली म्हणे ती. तर ती अय्या लहानपणीसारखीच वाटते. हा म्हणजे हे नाही वाटत आम्ही म्हणतो स्वामी आहेत ते हा सारखंच वाटतं. हो आज पण मला यशवंती भेटली आणि मला अरे वा पण तिने की तुझी आई कुठे आहे मी म्हणतो खाली आहे उभी. तू म्हणे हा 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 मी भेटते म्हणून अरे बापरे असं म्हणाली. आणि ती खाली तुला भेटली का तर ती म्हणाली नाही. तर नेमकं तिथे एक टीचर तिला शाळेतली भेटली खाली. हा हा त्याच्यामुळे तिला दर्शन झालं नाही. नाहीतर ती यशवंती कदाचित भेटली असती माझ्या मुलीला नाही का. अय्या बघा ताई हो. किती सुंदर ते स्वामीच आहेत. आणि हे तर त्याच्यापेक्षा पुढचं म्हणजे असं आहे की हा नंतर पुन्हा डिसेंबर महिन्यामध्ये जेव्हा आली ना माझ्याकडे नगरमध्ये हा तर तेव्हा मला परत एकदा म्हणाली ती अगं ती दररोज संध्याकाळी फिरायला जायची ना माझी नात. हा तेव्हा हा मला म्हणली इथे यशवंती दिसली म्हणजे आपल्या बिल्डिंगच्या कॉर्नरवर. म्हटलं काय म्हणते अय्या असं म्हणाली. तर मग मी तिला विचारलं इथे कशी काय तू. तर म्हणे हा तू कशी तुझ्या आजीकडे आलीस सुट्टीत तशी मी पण आलीये. अगं बाई आणि मग ती म्हणाली मग मला कोणाकडे आलीयस तू. मग तिने असं एक बंगला आहे मुळे म्हणून हा तर स्वामींचं करतात ते असं दुसरं कोणाला आतमध्ये प्रवेश नाही देत असं नाही का. हो हो तर हो ते खोलं तिने बापरे असं. किती कमाल ताई. हो. आणि नंतर मग दिने असं म्हणतो मग मला एकदम इतका शॉक बसल्यासारखं झालं. खरं म्हणजे नातीच्या ह्याच्याने म्हणजे का होईना पण तिला प्रत्यक्ष स्वामी भेटतायत. हो खरंच ना ताई. असं आणि मग ती असं अगदी तिला टच वगैरे करते का हातात हात घेणं वगैरे. नाही तसं नाही केलं. म्हणजे नाही तसं काय बोलण्यात नाही आलं तिच्या. अच्छा 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 हा. पण तिला सांगायची म्हणजे एकदा तिने विचारलं पण नाही का असं तीनदा भेट झाली होती. तू मला परत कधी भेटशील तर हा म्हणे तू जप कर म्हणजे मग मी भेटेन तुला. अय्या असं पण सांगितलं ह्या वर्षी तुझ्या आईचं म्हणजे लक्ष्मीपूजन खूप छान झालं. आणि पुढच्या बापरे वर्षी तुझ्या आईचं लक्ष्मीपूजन ह्याच्याही पेक्षा चांगलं होणार आहे. बापरे मग असं नात अशी म्हणाली. घाबरत वगैरे नाही ना तिला. तिला ती मैत्रिणीसारखीच वाटते म्हणजे नाही का. अरे वा आणि किती शॉक बसला ना एकदम की खरं बाप रे. मी म्हटलं मी माझ्या मुलीला पण म्हटलं अगं यशवंती आपल्या इथे आली होती नाही का म्हणजे आपल्या कॉर्नर पर्यंत म्हणजे स्वामीच इथपर्यंत आले आपल्या घरापर्यंत. हो खरंच हे झालं आणि आपण तर स्वामींचं काहीच करत नाही म्हणजे इतके दिवस इतके वर्ष म्हणजे स्वामींनी मला अक्षरशः म्हणजे देवीच करून दिलं नाही का. खरंच ताई मग खूपच सुंदर अनुभव आहे हा म्हणजे खूपच नातीच अं? मग बसल्यासारखं झालं की आपण काहीच करत नाही स्वामींचं. आणि एवढं नाही पण तुमची नात खरंच भाग्यवान ताई. आपण एवढं सासरून आपल्या स्वामींचं असताना आपण काहीच करत नाही. आणि मग हे म्हणजे माझ्याकडून झपाटल्यासारखे मी झाले एकदम. आणि मग ते खरंच मी खरंच एक एक तुमचं ऐकून वगैरे सगळं वाचन आणि करायला लागली. म्हणजे रात्री एक एक दोन दोन वाजले तरी माझं चालायचं वाचन. अरे वा जप हे ते अजून पण मला रात्रीच मला खूप आवडतं असं करायला नाही का. हा शांती असते ना आणि असं एकदम म्हणजे शांततेत असं. खरंच तर खरंच मग आणि म्हणजे असं म्हणजे हे झालं नाही का म्हणजे जसं स्वामींनी मी झपाटलं सगळं माझ्या मुलाला पण मी सांगितलं. हा अरे आपलं इतके दिवस म्हणजे मी महालक्ष्मीचं आणि करत होती इकडे आल्यावर पण मी नगरमध्ये आल्यावर पण मी हेच केलं नाही का. आता मुलं मोठी हा सगळं झालं सगळं देवीचंच करत होती पण स्वामींचं काय मी केलंच नाही. पण हा आपण म्हटलं आपल्या इथे येऊन स्वामी गेले नाही का म्हणजे. हो, तर किती छान त्याच्यामुळे खूप मी छान आता स्वामींचं आता म्हणजे करायला लागणार आहे म्हणून नाही का. आणि मी बरोबर घेतले असं सांगितलं त्याला. आणि हम्म. मला एक एक अनुभव खूप खूप म्हणजे अनुभव आले नाही का त्याच्यानंतर स्वामींचे. मुलगा करतो का आणि तुमचा. मुलगा तसं करत नाही. त्यांनी हे ह्यांची मूर्ती आणली कसली आपली शंकर महाराज आहेत ना. हा 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 म्हणजे आम्ही ज्या नवीन घरात आलो ना तेव्हा मला अच्छा अच्छा मग मला नंतर तोच म्हणतो अगं शंकर महाराज म्हणजे स्वामी म्हणजे शंकर महाराजांचेच हे आहेत ना. नाही बरोबर म्हणजे आहे काही करा शंकर महाराज पण तेच रूप आहे ना ताई.
सगळं तेच आहे. आणि माझ्या मनात पण असं होतं की आता मूर्ती तर आहे आणि आपल्या घरात असावी एखादी फ्रेम वगैरे नाही का, किंवा हा काय हा डोळ्यासमोर दिसत होतं असं हम्म. की आहे म्हणून. पण मग त्यांनी स्वतःहून एक फ्रेम आणली, त्याच्यामध्ये मग तो साईबाबा म्हणजे त्याचे वडील साईबाबांचं करायचे ना, अच्छा अच्छा हा तर म्हणून मग ती साईबाबांची आमच्याकडे जुनी फ्रेम होती, ती त्यांनी नवीन करून आणली, पण ती अशी हे झाली पुन्हा जेव्हा काय आम्ही पाहिली ना, पुन्हा ती अशी तुटली म्हणजे अशी. अगो बाई हो हो. का मग त्यांनी मग ती विसर्जन केलं त्याचं आणि मग दुसरी फ्रेम आणली, बऱ्याच हा. महिन्यानंतर आणली. तर ते आणताना त्यांनी म्हणजे शंकर महाराज पण बसलेले आहेत आणि स्वामी पण आहेत, अशी फ्रेम अरे आणली. वा 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 म्हणजे काही का असेना, म्हणजे हम्म. स्वामी पण आले नाही का. खरंच छान. तो हा आणि मी शेअर कर हा स्वामींना की बाबा त्याला पण तुमच्या सेवेत जाणार नाही का. आणि सुनबाई वगैरे करते की नाही? नाही, तू अजून मुलाचं लग्न व्हायचंय. अच्छा पण काय झालं माहितीये का, सुनबाई आमची म्हणजे त्याचं ठरलेलं आहे तसं, हा तसं जायचंय लवकरच. तर त्या सुनेची बहीण आहे ना बँगलोरला असते. तर अच्छा तिला आहे ना म्हणजे डेंग्यू झाला होता आणि आयसीयू मध्ये होती. अच्छा 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 आणि मग माझ्या मुलाने सांगितलं की तिने सांगितलंय की आंटीना सांगा, म्हणून ती आंटी मला म्हणते आंटीना सांगा की तुम्ही माझ्या बहिणीसाठी प्रार्थना करा म्हणून. अच्छा हा जर तिला माहितीये, कारण मी नेहमी असं प्रार्थना काय केली तर ती म्हणते मला पॉझिटिव्ह वाटतं नाही का हो तुमच्याशी बोलून. अरे वा तर त्याच्यामुळे मग तिने मला तसं सांगितलं. मग मी म्हटलं की मी मग केंद्रे दादांना फोन केला तेव्हा हा 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 11 वाजता की दादा असं असं आहे म्हणून नाही का. तर अच्छा ते हा म्हणाले, पण मग आयसीयू मध्ये तुम्हाला म्हणजे तिला ते तारक मंत्राचं पाणी देता येईल का. बरोबर म्हटलं आता ते तिकडे आयसीयू मध्ये तर देता येणार नाही, पण म्हटलं मी इथे करेन म्हटलं तिच्यासाठी नाही का सेवा. बरोबर आहे हो म्हणून मग मी काय केलं, आणि तिला पण सांगितलं तिच्या बहिणीला म्हणजे हा माझ्या सुनेला त्या, की तू स्वतः असं उदबत्ती लाव आणि मग दुसऱ्या दिवशी पाणी दे. हा 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 ती पण मी जेव्हा केलं ना तारक मंत्राचं, मला त्यांनी 11 वेळा सांगितलं, मी अजून 11 वेळा केलं. आणि वा. स्वामींना असं ते तीर्थ तारक मंत्राचं पाणी प्यायले आणि म्हटलं तिच्या पोटात जाऊ द्या ते. बरोबर बरोबर आणि तिच्यापर्यंत तुम्ही स्वामी पोहोचवा. आणि अक्षरशः दुसऱ्या दिवसापासून तिच्या ह्याच्यामध्ये प्लेटलेट्स मध्ये वाढ झाली. बरोबर म्हणजे 5,000 11 वाजता सकाळी ती म्हणाली, तिचा फोन आला होता म्हणजे 5,000 वाढलो, संध्याकाळपर्यंत 26,000 वाढलो. अरे वा त्याच्यानंतर 2 दिवसात ती आयसीयू मधून बाहेर आली. ओ बघा आणि दादानी पण मला सांगितलं होतं ती आयसीयू मधून बाहेर आली की मला फोन करा नाही का. हा 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 तर मग मी तसं त्यांना फोन पण केला की आली म्हणून ती बाहेर. अरे म्हणजे वा पण अनुभव दिला नाही का. मग दिलास. मी तुमचं किती वय आहे? माझं 68 आहे. ओ अरे वा हं. मस्त स्वामी सेवेत वाहून घेतलंय ना तुमचं उत्तर आयुष्य सुखात आहे ताई. हो हो. हा मला त्याची काहीच चिंता नाहीये, खूप चांगलं आहे. आणि नंतर मग ते घरासाठी पण मी आता म्हणजे हम्म म्हणजे मला असं वाटत होतं नाही का की आमचे म्हणजे जे जुनं घर होतं, माझ्या मुलीने पण नवीन घर बुक केलं होतं आणि माझं पण बुक झालं होतं. हा हा मध्ये आम्हाला 3 वर्ष अशीच गेली आमची. अच्छा लॉकडाऊनची 2 वर्ष आणि त्याच्या आधी 3 वर्ष असं म्हणजे 1 हम्म वर्ष. म्हणजे जाणंच होत नव्हतं. ओ तर मग म्हणजे माझ्या मुलीला पण ते का म्हणजे तिच्या जवळचाच म्हणजे हा हा जो मुलगा मित्र होता त्यानेच फसवलं. त्याने त्याला 5 लाख रुपये दिले होते, त्याच्या नावावर केले की सगळं व्यवहार करण्यासाठी म्हणून तुझ्या ह्याच्यावर असू दे. आणि त्याने ते पैसे स्वतःच्या आईला ह्याला त्याला पण अडचणी आल्या आणि त्याने खर्च केले. अरे बापरे बिल्डरला त्याला पैसे नाही का म्हणजे असं. नाही सगळं होईल तुमचं आणि केंद्रे दादा आहेत ना तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये तर सगळं होणारच नाही. मी शेअर करते हा ताई. स्वामींची सेवा पण घेतली आणि म्हणजे गुरुवार पण केले आणि ह्यांच्याकडून पण मी म्हणजे तुम्हाला मी सांगितलं होतं की हा मला पण तुमच्या ह्याच्यामध्ये हे करा म्हणून हा हा ग्रुपमध्ये घ्या. हा तेव्हा मग यशवंत पाटील आहेत ना त्यांच्या ग्रुपमध्ये मला घेतलं. अच्छा अच्छा आणि अच्छा अच्छा त्यांच्या ह्याच्यात पण काय आलं नाही का, मला स्वामींचं चित्र आणि स्वामी सूत आहे त्यांच्या ह्याचं. ओ आनंद झाला की म्हणजे स्वामी सुतांनी आपल्याला कौल दिलं नाही का. बरोबर बरोबर हो खूप छान ताई. हा मी शेअर हो करते हा हो. आणि मग पुढचे अनुभव मी सांगेन तुम्हाला खूप खूप आलेले. येतील बघा आता अनुभव हो तुम्हाला. हा
हो. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.